नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजपासून आपण डिस्कस करतोय ते म्हणजे पर्यावरणाच्या रिलेटेडचे राज्यसेवेसाठी उपयुक्त असणारे आणि राज्यसेवेच्या मागील काही परीक्षांमध्ये आलेले अशा प्रकारचे काही प्रश्न. जसं की आपण सर्वांनी ऐकलेलं असतं अनेक लोकांकडून की राज्यसेवेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मागील प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम. तर सध्या आपण बघतोय ते म्हणजे मागील काही प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्यांचे उत्तरं आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण बघणार आहोत ते म्हणजे आवश्यक असलेले राज्यसेवेसाठी आवश्यक असलेले पर्यावरणावरचे प्रश्न. तर चला तर मग बघूयात आपण. आजचा आपला जो पहिला प्रश्न आहे तर तो पहिला प्रश्न आहे, डिसेंबर 1972मध्ये वृक्षाच्या संरक्षणासाठी चिपको आलिंगन चळवळ कोणी सुरू केली? तर आपला प्रश्न काय सांगतोय, 1972मध्ये वृक्षाच्या संरक्षणासाठी चिपको चळवळ जी सुरू करण्यात आलेली होती ती कुणी चालू केलेली होती. ठीक आहे. तर आपल्याला बघायचं आहे आता ऑप्शन्स आहेत आपल्याकडे बिश्नोई महिला, सुंदरलाल बहुगुणा, पांडुरंग हेगडे, शरद जोशी. आता ॲक्च्युली थोडंसं जरी आपल्याला या विषयाचं बॅकग्राऊंड असेल तर आपल्या लक्षात येईल की पांडुरंग हेगडे आणि शरद जोशी हे जे शेवटचे दोन ऑप्शन्स आहेत तर हा पांडुरंग हेगडे येणार नाही, शरद जोशी हा पण ऑप्शन येणार नाही. मग आता राहिले कोणते? बिश्नोई महिला आणि सुंदरलाल बहुगुणा. कधीतरी ऐकलेलं असतं आपण की हे जे चिपको आंदोलन होतं तर ते चिपको या शब्दामध्येच लपलेलं आहे. जे आलिंगन, झाडाला आलिंगन देणे, झाडाला चिटकून बसणे म्हणजे चिपको आंदोलन. ॲक्च्युली चिपको आंदोलन हे उत्तराखंडमधून त्याची सुरुवात झालेली होती. नंतर हळूहळू ते उत्तर प्रदेशमध्ये आलं. तेथील ज्या महिला होत्या तर त्या महिला काय करायच्या, तिथं वृक्ष तोडण्यासाठी काही लोक आली तर ते वृक्ष तोडतील म्हणून त्या झाडाला चिटकून बसायच्या, एकमेकांच्या हाताला हात धरून झाडाला मिठी मारायच्या जेणेकरून ते झाड तोडू नये. म्हणजे हे आंदोलन जे होतं ते पूर्णपणे बिश्नोई महिलांच्या रिलेटेडचं होतं आणि त्या तिथं उत्तराखंडमध्ये ज्या जमातीच्या महिला होत्या त्या बिश्नोई महिला होत्या. म्हणून आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर बिश्नोई महिला हे उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता बघा आपला सेकंड क्वेश्चन काय सांगतोय आपल्याला, जोड्या लावा. पहिला गट आहे वायूंचा आणि दुसरा गट आहे वातावरणातील प्रमाण. आता ॲक्च्युली हा याच्यापेक्षा सोपा प्रश्न राज्यसेवेला दुसरा कुठला येऊच शकत नाही आणि हा तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला आलेला प्रश्न आहे. 6वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे, भूगोलाच्या पुस्तकामध्ये आहे, पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये आहे, अनेक ठिकाणी तुम्हाला या गोष्टी येऊन गेलेल्या आहेत. आणि आता इथं जर आपण पाहिलं तर तुम्हाला अगदी थोडंसं जरी नॉलेज नसेल तरीसुद्धा फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा की बाबा वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण असलेले दोन वायू असतात ते म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन. आता त्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे सर्वात जास्त असतं. आता दिलेल्यामध्ये जर तुम्ही आकडे पाहिले तर 78 एक आहे, त्याच्या खालोखाल 20 आहे, त्याच्यानंतर 0.03 आहे, त्याच्यानंतर 0.00006% असं आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता नायट्रोजन आणि ऑक्सिजन ह्या दोन वायूंचं प्रमाण जास्तीत जास्त जवळजवळ 99% कोणाचं प्रमाण असतं? नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचं. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त पर्सेंटेज असतं नायट्रोजनचं. म्हणजे आम्ही एवढं तर सांगू शकतो की नायट्रोजनला हा 78% येणार आहे. मग नायट्रोजन जर तुमचा 78% आला, अला 1 ऑप्शन आला. आता अला 1 बघा किती ठिकाणी आपल्या उत्तरामध्ये जर पाहिलं तर अला 1 जो आहे तो फक्त एकाच ऑप्शनमध्ये, पहिल्या ऑप्शनमध्ये, म्हणून आपलं उत्तर काय असेल? 1 हे उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, फाईन. बाकीचे बघा, बला 3 म्हणजे ऑक्सिजन जवळजवळ 21% आपण कन्सिडर केलेला असतो, म्हणजे 20.94% आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर क आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असतं 0.03% आणि ओझोन आहे, ओझोनचं पर्सेंटेज जे असतं ते 0.00006%. ठीक आहे, तर अशा प्रकारचं पर्सेंटेज तुम्हाला बघायला मिळेल, नो प्रॉब्लेम. सो हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता पुढचा आपला जो प्रश्न आहे तो म्हणजे तिसरा प्रश्न. हा तिसरा प्रश्न काय म्हणतोय बघा, खालीलपैकी कोणता वायू खरेदी विक्रीसाठी आहे? खालीलपैकी कोणता वायू खरेदी विक्रीसाठी आहे, ज्याची खरेदी विक्री केली जाते? नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, CFC. आता याच्यासाठी तुम्हाला थोडंसं रीडिंग असणंच आवश्यक आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला कार्बन डायऑक्साईड हे आपला आन्सर असेल.
आणि कार्बन डायऑक्साईड आपण कुठं वापरतो? कार्बन डायऑक्साईड आपण यूज करतो फायर एक्सटिंग्विशर म्हणून, म्हणजे आग विझवण्यासाठी या कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल कार्बन डायऑक्साईड. ओके फाईन. त्याच्यानंतर खाली बघा, परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम ही संज्ञा सर्वप्रथम 1935 कोणी वापरली? परिसंस्था इकोसिस्टीम ही संज्ञा सर्वप्रथम 1935 कोणी वापरली? आता जरी तुम्ही वाचलेलं नसेल कुठं, तरीसुद्धा तुमचा जर बाकीच्या विषयांचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. ए टान्सले हे पहिला पर्याय आहे. ठीक आहे, तो मी कधी ऐकलेला नाही आहे, त्याच्यामुळे मी जरा त्याला थोडंसं बाजूला ठेवतो. ए टान्सले. डार्विन हा बायोलॉजीमध्ये ऐकलेला असतो आपण, उत्क्रांतीचा सिद्धांत. म्हणजे हा जो तुमचा डार्विन आहे तो डार्विन नाही येणार, डार्विन येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आहे? न्यूटन हा फिजिक्समध्ये ऐकलेला असतो, न्यूटन पण येणार नाही. रुदरफोर्ड हा केमिस्ट्रीमध्ये ऐकलेला असतो, रुदरफोर्ड पण नाही येणार. मग हे जर 3 येणार नसतील तर माझा ऑप्शन कोणता बरोबर येईल? ए टान्सले, म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर असेल. बाय इलिमिनेशन मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाही. सो कोणता वायू मग खरेदी विक्रीसाठी वापरण्यात येतो? तर तो वापरला जाणारा, सॉरी वरचा प्रश्न मी खाली घेतला. परिसंस्था याची ही जी संज्ञा आहे ती सर्वप्रथम कोणी वापरली? तर ए टान्सलेने वापरली. ओके फाईन. 5 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा, अन्न साखळीतील म्हणजे फूड चेन ऊर्जा विनिमयाची म्हणजे एनर्जी एक्सचेंजची प्रक्रिया गुंतागुंतीची असून ती अनेक स्रोतातून होते, तेव्हा त्याला टिंबटिंब म्हणतात. अन्न साखळीतील म्हणजेच फूड चेनमधील ऊर्जा विनिमयाची म्हणजेच एनर्जी एक्सचेंजची प्रोसेस गुंतागुंतीची असून, म्हणजे एका लेवलमधून दुसऱ्या लेवलमध्ये एनर्जी ट्रान्सफर होणे, एका प्राण्यामधून दुसऱ्या प्राण्यामध्ये ट्रान्सफर होणे, ही गुंतागुंतीची प्रक्रिया असून अनेक स्रोतातून होते, जेव्हा ती अनेक स्रोतातून होते तेव्हा त्याला काय म्हणतात? बघा ऑप्शन काय आहे तुमच्याकडे? अन्न जाळे, जैव आकार, अन्न स्तूप, वरीलपैकी कोणतेही नाही. आता इथं एक ऑप्शन टाळलेला आहे, अन्न साखळी, तो तुम्हाला कन्फ्यूज केला असता. आता याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे. आपला पहिला जो ऑप्शन आहे तर तो आपला ऑप्शन बरोबर येईल, आणि तो म्हणजे काय? अन्न जाळे. सो 5 नंबरच्या प्रश्नाला उत्तर येईल आपलं 1 नंबरचं. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता पुढं बघा, 2 लगतच्या जीव समुदायांमधील संक्रमणात्मक ट्रान्सलेशनल रिजन म्हणजेच तो प्रदेश जो असतो काय म्हणून ओळखला जातो? 2 लगतच्या जीव समुदायामधील, लगतचे जीव समुदाय म्हणजे काय? तर साधारणपणे आम्ही जर जंगलाचा भाग घेतला आणि त्या जंगलालाच लागून असलेलं एक गवताळ प्रदेश कुरण घेतलं, तर हा कुरणाचा एक भाग आणि तो जंगलाचा एक भाग हे 2 एकमेकांना लागून येणारे जीव समुदायाचे भाग आहेत. आणि त्यांच्यामधला समजा तिथे एखादी नदी आहे, त्या नदीवरती तुमचे गवताळ प्रदेशातले प्राणी देखील पाणी प्यायला येतात आणि जंगलातले प्राणी देखील पाणी प्यायला येतात. तर हा जो 2 जीव समुदायांमधील संक्रमणात्मक प्रदेश आहे, त्यांना वेगळा करणारा जो भाग आहे, तर त्याला आपण काय म्हणतो असा प्रश्न आहे. इकोझोन, इकोपॉज, इकोटोन, इकोटाईप. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे तर ते म्हणजे इकोटोन, नंबर 3 इकोटोन हे आपलं आन्सर असेल. ओके फाईन. त्याच्यानंतर पुढं बघा काय म्हणतोय 7वा प्रश्न, खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? प्राथमिक ग्राहक काय? प्राथमिक ग्राहक म्हणजे जे वनस्पतींना खाणारे आहेत त्यांना आपण प्राथमिक ग्राहक म्हणतो. मग हा एवढा बेस जर आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असेल की प्राथमिक ग्राहक, प्रायमरी कंझ्युमर म्हणजे काय आहे, तर प्रायमरी कंझ्युमर म्हणजे जे तुमचे शाकाहारी प्राणी आहेत त्यांना आपण प्रायमरी कंझ्युमर म्हणतोय. जे वनस्पती खातात, गवत वगैरे खातात त्यांना आपण प्रायमरी कंझ्युमर म्हणतोय. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला विचारलेला प्रश्न आहे बघा, अतिशय सिंपल. आणि तुमचे ऑप्शन तर किती सिंपल आहेत बघा. मेंढी, यस, हा काय आहे? प्रायमरी कंझ्युमर आहे. ससा प्रायमरी कंझ्युमर आहे. हरिण प्रायमरी कंझ्युमर आहे. साप आहे का हो? बिलकुल नाही. साप काय गवत खातो का? नाही, अजिबात नाही. म्हणजे साप हा आपला
प्रायमरी कंझ्युमर नाही, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर साप असेल. ठीक आहे, फाईन. याच्यानंतर पुढं बघा, परिसंस्थाबद्दल खालील कोणती विधाने बरोबर आहेत? परिसंस्थाबद्दल खालील कोणती विधाने बरोबर आहेत? तर पहिला ऑप्शन सांगतोय आपल्याला, परिसंस्था ही जैविक व भौतिक पर्यावरणाची बेरीज असते. अगदी बरोबर आहे. परिसंस्थेमध्ये काय असतं? तर जैविक आणि अजैविक म्हणजेच भौतिक अशा प्रकारच्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे परिसंस्था बनलेली असते. म्हणजे आमचा इथं ए ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. परिसंस्था एक निर्धारित क्षेत्र व्यापते. परिसंस्था एक निर्धारित ठराविक क्षेत्र व्यापलेलं असतं. अगदी बरोबर आहे. वेगवेगळ्या परिसंस्था असं आपण बघितलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये संक्रमणात्मक प्रदेश असतो, त्याला आपण इकोटोन म्हणतो, हेही पाहिलेलं आहे. सो हे झालं, बी पण आपलं बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर सौर ऊर्जा परिसंस्थेचा प्रमुख ऊर्जा स्रोत आहे. सौर ऊर्जा हा कोणत्याही परिसंस्थेचा प्रमुख ऊर्जा स्रोत आहे, असा ऑप्शन आहे. बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. तुम्ही परिसंस्थेचाच विचार करू नका, तर पूर्ण पृथ्वीचा जरी विचार केला तरी पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवासाठी एनर्जीचा जो सोर्स आहे तर तो म्हणजे सन आहे. सो हे पण बरोबर झालं. ठीक आहे. परिसंस्थेची ऊर्जा जैविक भौतिक हे परिसंस्थेची ऊर्जा जैविक भौतिक हे 3 प्रमुख घटक आहेत. आता वर आपण तेच पाहिलं, तर हे 3 घटक बरोबर आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं बरोबर येईल याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर आहेत. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आपल्याला जो पुढचा बघायचा आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 9 आहे. प्रश्न क्रमांक 9 काय सांगतोय बघा. प्रश्न क्रमांक 9 आपल्याला सांगतोय जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे. मग काय जोड्या दिलेल्या आहेत? एका बाजूला स्तंभ 1 दिलेला आहे, दुसऱ्या बाजूला स्तंभ 2 दिलेला आहे, जीवावरण आणि राज्य दिलेले आहेत. आता पहिलं जीवावरणाच्या कॉलममध्ये आपल्याला दिलेलं आहे कच्छ, शेषाचलम, पन्ना, कांचनजंगा ठिकाणांची नावं आहेत. आणि दुसऱ्या बाजूला राज्य दिलेले आहेत. कोणत्या राज्यामध्ये ही बायोस्फिअर्स आहेत? आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, सिक्कीम, गुजरात. या 4 नावांपैकी म्हणजे कच्छ, शेषाचलम, पन्ना आणि कांचनजंगा, कच्छ हे नाव बऱ्यापैकी लोकांनी ऐकलेलं असतं आणि कच्छ हे नाव गुजरातचे रिलेटेड आहे. कच्छचं वाळवंट वगैरे म्हणतो बघा आपण. ठीक आहे. सो कच्छ हे गुजरातच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. म्हणजे आम्हाला आता अला 4 किती ऑप्शनमध्ये आहे? 1 आणि 4 मध्ये. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अला 4 आहे 1 आणि 4 मध्ये. मग आता बाकीचे ऑप्शन आम्हाला बघावं लागतील काय येते. तसंच तुम्ही त्या 1 आणि 4 मध्ये जर पाहिलं तर क ला 2 दोन्हीकडं आहे, म्हणजे क ला 2 येणार आहे हे तर फिक्स झालं. पन्ना हे तुमचं मध्य प्रदेशमध्ये असेल. ठीक आहे, फाईन. पन्ना मध्य प्रदेशमध्ये आलं. आता राहिले शेषाचलम आणि कांचनजंगा. आता थोडंसं जरा कॉमन सेन्स आपण जर वापरला तर आपण याचं उत्तर सांगू शकतो. शेषाचलम आणि कांचनजंगा. राहिले राज्य कुठली? आंध्र प्रदेश आणि सिक्कीम. कांचनजंगा हे ईस्टचे रिलेटेड कुठं ऐकल्यासारखं वाटते. मग ईस्टचे रिलेटेड म्हणजे पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जर ऐकल्यासारखं वाटत असेल तर पूर्वेकडचं राज्य कुठलं आहे याच्यामध्ये? सिक्कीम. नॉर्थ ईस्ट राज्य म्हणतो आपण त्याला. तर कांचनजंगा हे सिक्कीमचे रिलेटेड आहे. तर त्याच्यामुळे आता ड ला 3 हे आपलं उत्तर असेल. ड ला 3 जो की आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आपलं पूर्णपणे बरोबर उत्तर असेल. याच्यानंतरचा जो आपला प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 10. आणि 10वा प्रश्न आपल्याला सांगतोय विशिष्ट विभागातील प्राणी आणि वनस्पतींचे जीवन हे त्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख समजली जाते, त्याला टिंबटिंब म्हणतात. मग असा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणतात? विशिष्ट भागातील प्राणी आणि वनस्पतींचे जीवन. ठीक आहे, प्राणी आले वनस्पती आले, दोघांचं जीवन हे त्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख समजली जाते. म्हणजे एक जर
कुठली तरी आपण जीवसृष्टी घेतली तर त्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख काय असणार, तिथं असलेले प्राणी आणि वनस्पती, त्या प्राणी आणि वनस्पतींचं जीवन. आणि मग त्याला काय म्हणतात, ती ओळखली समजली जाते, त्याला काय म्हणतात. बायोटा, बायोम, बायोमास आणि ब्लॉच. तर याचं जे उत्तर आहे तर ते तुमचं बायोट आहे. बायोटाची डेफिनेशनच अशा प्रकारची आहे की बाबा एखाद्या विशिष्ट भागातील प्राणी आणि वनस्पतींचे जे काही जीवन आहे तर ते ज्या जीवसृष्टीच्या परिस्थितीचा स्वतंत्र ओळख समजली जाते त्याला बायोटा असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर तो म्हणजे पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहेत. पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये वनस्पती वितरण, बॉटॅनिकल डिस्ट्रीब्युशन हे प्रामुख्याने मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या वितरणावर मर्यादित आहे. आता बघा, पहिली गोष्ट, मृदाशास्त्रीय परिस्थितीचा जर विचार केला, मृदाशास्त्राच्या परिस्थितीच्या वितरणाचा जर विचार केला तर काय होतंय, तर साधारणपणे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष त्याच्यावरती डिपेंडंट असू शकतात. पण वनस्पतींचं वितरण कसं त्याच्यावरती डिपेंडंट असेल? नाही, म्हणजे वनस्पतीचं वितरण त्याच्यावरती डिपेंडंट नसणं हा ऑप्शन येणार नाही. पुढचा आहे आपला इकॉलॉजी हा शब्द ऑयकॉसवरून आला ज्याचा अर्थ राहण्याचे ठिकाण. हा शब्द लॅटिन आहे. तर आपण पर्यावरणाचं पुस्तक कुठलेही वाचलेलं असेल तर त्याची सुरुवातच इथून असते की इकॉलॉजी हा शब्द ऑयकॉस या शब्दावरून आला ज्याचा अर्थ राहण्याचे ठिकाण असं होतो. मग हे बरोबर आहे का चुकीचं आहे? तर यातलं हे जे पहिला अर्ध वाक्य आहे ते अगदी बरोबर आहे, काही चुकीच नाही. पण शेवटचं जे वाक्य हा शब्द लॅटिन आहे, तर बाबा हा शब्द लॅटिन नाही, हा शब्द ग्रीक आहे. ऑयकॉस हा शब्द लॅटिन नसून तो कुठला आहे, ग्रीक आहे. लक्षात आलं? तर मग माझे दोन्ही पण वाक्य चुकीत झाले ना. मग पर्याय काय असेल आपला? एकही नाही. ठीक आहे, फाईन. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपला 12. 12वा प्रश्न काय सांगतोय बघा. 2014च्या पर्यावरण विकास निर्देशांकानुसार भारताला 100 पैकी टिंबटिंब गुण मिळाले असून 178 देशांमध्ये खालीलपैकी 178 देशांमध्ये भारताचा टिंबटिंब क्रमांक आहे. आता ॲक्च्युली हा जो डेटा आहे तर तो आपला पाठच असणं गरजेचं आहे. आणि हा काय प्रश्न पुन्हा येणार नाही आहे कधीच, कारण तो 2014चा डेटा आहे तर तो 2015ला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, पण 2014च्या डेटावरती 2020ला प्रश्न कदापि येणार नाही. ठीक आहे, म्हणजे याच्यासाठी फॅक्च्युअल डेटा माहीत असणं गरजेचं आहे. याचं उत्तर जे आहे 2014च्या डेटानुसार तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 31.33 गुण मिळाले होते भारताला आणि 155वा क्रमांक होता 178 देशांमध्ये पर्यावरण विकास निर्देशांकानुसार. एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट इंडेक्स असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, फाईन. त्याच्यानंतर भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात टिंबटिंब येथे झाली. आता ही बससुद्धा खूप न्यूजमध्ये होती. जर काही लोकांना पटकन ते ओळखलं असेल कुठं धावलेली आहे पहिली बस अशा प्रकारची, तर भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात जी झाली तर ती नागपूर येथे झाली. आपल्या महाराष्ट्रामधील नागपूर इथे झालेली आहे. ठीक आहे, पर्याय बाकीचे होते मुंबई, बेंगलोर, दिल्ली, पण त्यातलं काही नाही आहे. नागपूर हे अगदी उत्तर बरोबर आहे. परपोषी जीवांमधील म्हणजेच हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे मायक्रोब्स अँड फंगी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात. त्या परपोषी जीवांना टिंबटिंब म्हणतात. म्हणजे आपण बघितलेलं असतं एखादं कुत्रं वगैरे मेलेलं असतं तर ते कुत्रं मेलेलं जर तसंच रानात कुठं टाकलेलं असेल तर त्याच्यावरती हळूहळू छोटे किडे दिसतात आणि ते किडे काय करतात तर किंवा त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी चढायला सुरुवात होते. आणि ह्या 2 गोष्टींमुळं काय होतं, त्या मेलेल्या कुत्र्याच्या शरीराचं विघटन होतं आणि ते जे विघटन करणारे घटक असतात त्यांना आपण विघटक म्हणतो. मग आता 100% आपलं या प्रश्नाचं उत्तर काय असेल? डिकम्पोजर्स, विघटक हे उत्तर बरोबर असेल.
ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो हा आपला झाला 14 नंबरचा प्रश्न. 15 नंबरचा प्रश्न बघा. 15 नंबरचा प्रश्न आपल्याला सांगतोय की बाबा 15 नंबरचा क्वेश्चन, परिस्थितिकी शास्त्र इकोसिस्टम सायन्स ही संज्ञा पर्याय अ आहे त्याच्यामध्ये पर्यावरणीय जीवशास्त्र अशीही ओळखली जाते. पर्यावरणीय जीवशास्त्र अशीही ओळखली जाते. कोणाला? इकोसिस्टम सायन्सला. यस, बरोबर आहे. इकोसिस्टम सायन्सला आपण पर्यावरणीय जीवशास्त्र असंच ओळखतो. अ बरोबर आला. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. म्हणजे आपला हा अ बरोबर आला. ब, सर्वप्रथम अर्न्स्ट हॅकेलने प्रस्तुत केली. इकोसिस्टम सायन्स ही जी संज्ञा आहे ती सर्वप्रथम कोणी मांडली? अर्न्स्ट हॅकेलने. आणि हे अगदी बरोबर आहे. अर्न्स्ट हॅकेल हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर आले ऑयकॉस घर व श्रेयसी अभ्यास किंवा शास्त्र म्हणतात त्याला. या 2 ग्रीक शब्दांपासून आले आहे. आता हे तर आत्ता मागच मला वाटतं एका प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं होतं. प्रश्न क्रमांक 11 होता, तर त्या प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपण ही गोष्ट पाहिलेली होती. ऑयकॉस म्हणजे घर, राहण्याचं ठिकाण, आणि श्रेयसी मात्र हा शब्द मात्र नवीन आला आहे. ठीक आहे, पण तो ऑयकॉसला जोडून आला आहे ना. ऑयकॉस हा लॅटिन नसून ग्रीक शब्द हे आपण पाहिलेलं होतं. म्हणजे आपण या पूर्ण वाक्याला ग्रीकमध्ये बसवू शकतो ना. ठीक आहे, म्हणजे हे क बरोबर आलं आपलं. आणि ड काय म्हणतोय बघा, ऑयकॉस घर किंवा श्रेयसी अभ्यास किंवा शास्त्र या 2 लॅटिन शब्दांपासून आले आहे. अरे कसं शक्य? इकोसिस्टम सायन्स मध्ये हे जे 2 शब्द आलेले आहेत ऑयकॉस आणि श्रेयसी, तर हे ग्रीक शब्द आहेत. हे आपण 2-4 वेळा बघितलेलं आहे आतापर्यंत. तर मग त्यांना लॅटिन म्हणणं मूर्खपणा असेल, तर त्याच्यामुळे हे बरोबर आहे. हे चुकीचं आहे. ड पूर्णपणे चुकीचं आहे. अ, ब आणि क अशा प्रकारचे जे 3 ऑप्शन आहेत तर ते तुमचे बरोबर असतील. म्हणजे तुमचं जे उत्तर आहे तर ते असेल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा, जो की आजच्या लेक्चरमधला हा शेवटचा प्रश्न असेल. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. ए ऑप्शन आहे एकमार्गी आहे. ऊर्जा प्रवाहाचा जर विचार केला बघा ना, म्हणजे एखादा गवताळ प्रदेश आहे, तिथं समजा एक हरिण येते आणि गवत खाते. सो गवतामधली एनर्जी हरणामध्ये ट्रान्सफर होते, पण हरणापासून पुन्हा गवत तयार होत नाहीये. म्हणजे ही जी एनर्जी सिस्टीम आहे ते एक मार्गी आहे. ऊर्जा प्रवाह जो आहे, एनर्जी फ्लो जो आहे तो एक मार्गी आहे. अगदी बरोबर आहे. दुसरा म्हणते ऊर्जा विनिमय म्हणजे एनर्जी एक्सचेंज स्तरानुसार कमी होत जातो. अगदी बरोबर आहे. म्हणजे जर गवत ही तुमची प्रायमरी सिस्टीम असेल, त्याच्यावरती हरणं डिपेंडेंट आहेत. हरणांनी जर गवत खाल्लं तर गवतामध्ये असलेली 100% एनर्जी 100% किंवा 90% त्या हरणाकडे जात नाही, तर त्यातली फक्त 10% एनर्जी त्या हरणाकडे जाते. म्हणजे 100 जूल एवढी एनर्जी जर गवतामध्ये असेल तर त्यातली फक्त 10 जूल हरणाकडे जाणार आहे. आणि हरणाला जर वाघाने खाल्लं तर 10 जूलपैकी फक्त 10% म्हणजे 1 जूल एवढी एनर्जी वाघाकडे जाणार आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो हा पर्याय क्रमांक 2 जो आहे तो पण बरोबर आहे. ऊर्जा विनिमय स्तरानुसार ऊर्जा ही विनिमय स्तरानुसार कमी होत जाते. क आहे ऊर्जा विनिमय स्तरानुसार वाढत जात. कसं शक्य? आत्ताच म्हटलं आपण कमी होत जाते, म्हटलं तर वाढणार कसं हो? सो बिलकुल नाही, हे चुकीचं आहे. ड म्हणते ऊर्जा विनिमय स्तरानुसार स्थिर राहते. नाही, कमी होत जाते ना. सो स्थिर कशी राहील किंवा वाढेल कशी? शक्यच नाही. तर त्याच्यामुळे आपलं मग अ आणि ब ही 2 उत्तरं बरोबर असतील. सो आपला पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्याकडं येईल, ज्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटच्या रिलेटेडचेच पुढचा टॉपिक जो आहे तर तो आपण डिस्कस करूयात. आणि त्याच्यानंतर बाकीच्याही सर्व विषयांचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण अशाच व्हिडिओच्या थ्रू डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे.
पण जर काही चुका असतील तर निश्चितपणे तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये, मला कळू द्यात. मी अजून त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करेन आणि आणखी चांगल्यात चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा असेल. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.